नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी मी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे ऊस लागवड. तर मित्रांनो, ऊस लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणत्या पद्धतीचं व्हरायटी निवडली पाहिजे, या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण लागवड किती फुटाची सरी काढायला पाहिजे, कशा पद्धतीने जमिनीची मशागत केली पाहिजे आणि कोणता वाण निवडला पाहिजे जेणेकरून एकरी आपल्याला 100-125 टन ऊस हा काढता आला पाहिजे, या संदर्भातली माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि माझा जर तुम्ही व्हिडिओ प्रथम पहिल्यांदा पाहत असेल तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर. आणि मित्रांनो, आपल्या इतर माध्यमातून तुमच्या व्हॉट्सअप किंवा फेसबुक असेल किंवा इतर कोणतं इंस्टाग्राम असेल तर या माध्यमातून सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता, कारण खूप छान सुंदर आणि उपयुक्त माहितीचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, आपला आजचा विषय आहे एकरी 100 टन ऊस काढायचा आहे. तर मग त्याची निगा कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणती आपण त्याच्यामध्ये व्हरायटी निवडली पाहिजे, या संदर्भातली माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, प्रथम ऊसाची लागवड करण्यापूर्वी जमीन कोणत्याही क्वालिटीची असू द्या, हलकी असू द्या किंवा भारी असू द्या, फक्त त्या जमिनीची मशागत करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा नांगरट करणे, नांगरट केल्याच्यानंतर रोटारने पाळी घालणे, धसणे, अशी चांगल्या प्रकारची मशागत करून घेणे मित्रांनो. त्याच्यानंतर मग तुम्ही ऊसाची निवड केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग मित्रांनो 4 फुटाची सरी काढणे. 4 फुटाची सरी काढल्याच्यानंतर मित्रांनो, त्या रोपांची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे, तर साधारणपणे मित्रांनो, आपण एक डोळा पद्धत लागवड केली पाहिजे. कारण एक डोळा पद्धत जर लागवड केली तर त्याच्यामध्ये जो आपला ऊस आहे त्याच्यामध्ये आपल्याला बियाण्याचा म्हणजे काय होतं, बियाण्याचं प्रमाण जास्त लागत नाही, कमी प्रमाणात बियाणं लागतं. आणि मित्रांनो, एक डोळा लागवड करत असताना कमीत कमी मित्रांनो, एक रोपाच्या मध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असावं किंवा 2 फुटाचं, दीड फुटाचं अंतर भरपूर झालं मित्रांनो. 1.5 फुटाचं अंतर जर आपण एक रोपाच्या 2 रोपांच्या मध्ये जर ठेवलं तर खूप छान सुंदर त्याला फुटवे येतात आणि खूप चांगली त्याची ग्रोथ होते मित्रांनो. तर मित्रांनो, आता लागवड करण्यापूर्वी अगोदर त्या जमिनीला मित्रांनो खत घालणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही शेणखत घालू शकता, लेंडी खत घालू शकता, कोंबड खत घालू शकता किंवा कंपोस्ट, निंबोळी खत, गांडूळ खत, कोणत्याही खतांचा वापर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आणि मित्रांनो, शक्यता आपण एक डोळा पद्धतच ऊस लावला पाहिजे, कारण मित्रांनो त्याचा फुटवा चांगला निघतो आणि लावण्यासाठी सुद्धा तो फायद्याचा होतो. तर मित्रांनो, आता एक डोळा पद्धत काही ऊसाची कांडी करून लावतात, तर काही मित्रांनो आयते रोपं तयार करून मग लावतात. तर याच्यातली तुम्ही कोणताही अवलंब करू शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये आम्ही जो अवलंब केलेला आहे तो एक डोळा पद्धत. आणि त्याच्यामध्ये आम्ही जो निवडला आहे तो मित्रांनो रोप, म्हणजे अगोदर ऊसाचं रोप एक डोळा पद्धतीने तयार केलेलं आहे आणि ते रोप आम्ही निवडलेलं आहे. आणि बघू शकता इथं ह्या ऊसाची लागवड केलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त जर उत्पादन देणारी व्हरायटी असेल तर ती म्हणजे मित्रांनो 265 ही व्हरायटी आमच्या दृष्टिकोनातून खूप जास्त उत्पादन देऊ शकते. त्याच्यामध्ये मग मित्रांनो, तुम्ही तुमच्या जमिनीनुसार तुमच्या शेतामध्ये तुम्ही 86-032 किंवा 265 किंवा 1001 अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही व्हरायटी निवडू शकता, जेणेकरून आपल्या जमिनीच्या माध्यमातून आपली जमीन कशा पद्धतीची आहे अशा पद्धतीची व्हरायटी जर निवडली तर त्यातली त्यात मित्रांनो 265 ही जी व्हरायटी आहे ही खूपच छान आणि खूप फुटवे येतात त्याला. आणि मित्रांनो, याचा ऊससुद्धा काढणीपर्यंत, ज्यावेळेस हार्वेस्टला येतो त्यापर्यंत मित्रांनो जवळपास 30-35 कांड्यापर्यंत हा ऊस वाढतो, म्हणजे इतकी याची ह्या ऊसाची ग्रोथ होते. आणि मित्रांनो, साधारणपणे एक ऊस खूप जाड आणि लांब होतो. त्याच्यामुळे 265 ही आम्ही व्हरायटी निवडलेली आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीनुसार व्हरायटी निवडू शकता. पण 265 मित्रांनो, आम्हीच मागच्याच वर्षी एकरी 100 टन उत्पादन निघलेलं आहे. जमीनसुद्धा अशाच प्रकारची आहे, म्हणून आम्ही आता ही नवीन लागवड करताना 265च निवडलेलं आहे. तर आपणसुद्धा
आपल्या जमिनीच्या याच्यानुसार निवडू शकता. तर मित्रांनो, साधारणपणे 4 फुटाची सरी काढायची आहे. 4 फुटाची सरी काढल्याच्या नंतर मित्रांनो, अगोदर पहिलं खतं वगैरे घातल्याच्या नंतर मग 4 फुटाची सरी काढायची आहे आणि त्याच्यामध्ये एक डोळा पद्धतीने आपण ती लागवड करायची आहे. मग तुम्ही ते मित्रांनो रोप जर लावलं तर ते अतिउत्तम. कारण पहिलं आपलं ऊसाची लागवड जी व्हायची ते मित्रांनो 2-3 डोळ्यावरती आपण कट करायचो आणि मग ती लागवड करायचो. पण त्याचं पाहिजे तसं गळीत निघत नाही आणि ऊस जास्त दाट जर झाला तर मित्रांनो त्याची जी वाढ आहे ती वाढसुद्धा चांगल्या प्रकारची होत नाही किंवा फुटवेसुद्धा चांगले निघत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जर आपण हे केलं तर मित्रांनो आपल्याला नक्कीच उत्पादन चांगलं मिळणार आहे. तर आम्ही बघू शकता 265 ही जात निवडलेली आहे. तर आता याच्यामध्ये मित्रांनो हा ऊस आम्ही लावलेला आहे. बघू शकता मधलं अंतर जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचं अंतर आम्ही ठेवलेलं आहे. आपण सुद्धा 1.5 ते 2 फुटाचं अंतर ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन वेळोवेळी प्रत्येक पाण्याला किंवा दर पाण्याआड आपण ड्रीपद्वारे किंवा पाण्याद्वारे पाण्यामधून आपण मित्रांनो याला खतंसुद्धा देऊ शकता. जेवढा तुम्ही खताचा जोर लावाल तेवढं मित्रांनो आपल्याला उत्पादन पुढे चांगल्या प्रकारचं निघणार आहे. तर अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण आपल्या ऊसाची काळजी जर घेतली तर 100% एकरी 100-125 टन तुम्ही ऊस काढू शकता. तर मित्रांनो बघा, आता ही सरी 4 फुटाची काढलेली आहे. तर याच्यामधून सहज आपला जो बारका ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर सहज चालतो याच्यामधून. आणि सरी काढल्याच्या नंतर मित्रांनो बघा, याला आता चांगला फुटवा आल्याच्या नंतर सरीमध्ये आम्ही परत एकदा ट्रॅक्टर फिरवलेला आहे, जेणेकरून जे ऊसाची जे आपण रोप लावलेला होता, जो उघडा पडला होता, त्याच्यावर परत धश्याने माती पडलेली आहे आणि त्याला मित्रांनो आणखीन जोर मिळणार आहे. तर मित्रांनो साधारणपणे 1-1.5-2 महिन्याचा ऊस झाल्याच्या नंतर त्याला डोस देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो 3 महिन्याचा ऊस झाल्याच्या नंतर पुन्हा परत मित्रांनो त्याची गळ भरणी करून खत घालणं. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं जे रासायनिक खत आहे ते खत वापरू शकता. आणि त्या रासायनिक खताचा भेसळ डोस मित्रांनो जर आपण 2-2.5-3 महिन्याचा ऊस झाल्याच्या नंतर जर दिला तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान असा सुंदर रिझल्ट मिळणार आहे. तर मित्रांनो काय करायचं, सरीमध्ये खत घालायचं आहे आणि त्याच्यानंतर धश्याने रान परत मोकळं करायचं आहे. आणि धश्याने रान मोकळं केल्याच्यानंतर परत त्याच्यावर मित्रांनो रेझरच्या साहाय्याने, बारक्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने तुम्ही त्याला माती लावू शकता. आणि माती लावल्याच्यानंतर मित्रांनो काय होतं, ऊसाला चांगलं बळ मिळतं आणि जे खत वगैरे आहे ते सुद्धा डायरेक्ट त्याच्या मुळीवर मिळतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण आपल्या ऊसाची लागवड जर केली तर 100% एकरी तुम्ही 100-125 टन ऊस काढू शकता. कारण 265 ही जात खूप वजनाची आहे आणि खूप वजन या जातीला होतं आणि सहसा घाईघाई इतर रोगांनासुद्धा बळी पडत नाही. त्याच्यामुळे आमच्या माध्यमातून किंवा आमच्या माहितीनुसार 265 ही ऊसाची जात खूपच चांगली आहे. तर अशा पद्धतीने जर आपण ऊसाची लागण जर केली किंवा आणि त्याच्यामध्ये ढोसाचं वेळोवेळी जर नियोजन जर केलं तर मित्रांनो, नाही आपल्याला प्रत्येक पाण्याला जमलं तर 2-3 पाण्या मिळून जरी पाण्यामधून जरी आपण ढोस दिला. दुसरी गोष्ट मित्रांनो, बुरशीनाशक, कीटकनाशक हे सुद्धा आपण त्याला द्यायचं आहे. काय होतं, उन्नी वगैरे लागते मित्रांनो, त्याच्यामुळे आपला ऊस पुढं वाढण्यासाठी प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे वेळोवेळी हे कीटकनाशकांचा सुद्धा वापर करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण आपल्या ऊसाची लागवड जर केली तर खूप छान सारं असं उत्पादन आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो 265 ही व्हरायटी जवळपास 12-13 महिन्यामध्ये सहज तुटते. कारण आता ऊसाचा खूप तुटवडा असल्यामुळे 12-13 महिन्यामध्ये हा सहज ऊसाचा मित्रांनो ऊस कारखाना तोडून घेऊन जातो आणि तोडलायला पण खूप चांगला आणि मस्त असा हा ऊस असतो मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ऊस एकदा चांगला कांड्या बांधल्याच्या नंतर जर तुम्ही त्याचं पाचाट साळून जर घेतलं आणि कट वगैरे जर दाबून घेतलं, तुमचा ऊस जर मित्रांनो खाली जर पडला नाही तर खूप छान असा सुंदर वाढणार आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा एकच नंबर होणार आहे. तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर 100% मित्रांनो तुम्ही ऊस उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारचा उत्पादन मिळू शकता.
तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आपणाला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो माझा व्हिडिओ हा आपल्या इतर मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नव्हतं तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.